मैच खेला जाएगा। एक तरफ महिला देव संघर्ष मोरबे और एक तरफ टीम नजर आएगी जीएनसीसी पालघर। ओवर टू कमेंट्री बॉक्स मिस्टर उत्कर्ष। थँक्यू सो मच। ओम साई मित्रमंडळ वंजारवाडा भंडारवाडा आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। ओम साई मित्रमंडळ वंजारवाडा भंडारवाडा आपल्याला पाहायला मिळतं, त्यांच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। त्याचबरोबर राकेश परदेशी सर आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य सरावली यांचं मात्र इथे शुभ आगमन, त्यांना विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। जय भवानी मित्रमंडळ वंजारवाडा, जय भवानी मित्रमंडळ वंजारवाडा यांच्या माध्यमातून देखील सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। आणि त्याचबरोबर आपल्या या स्पर्धेचे 3 पंच, एका बाजूला धीरज मोरे, एका बाजूला समीर बिट्टू आणि एका बाजूला अशरफ खान सर यांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा अगदी योग्य रीतीने एकही डिसिजन इथे तिथे नाही ही त्यांची क्वालिटी आहे, सामन्याला सुरुवात होईल। एका बाजूला जीएनसीसी, एका बाजूला संघर्ष मुरबे। गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज होतील धृतेश आणि बॅटिंगला मोशीन आणि मोईन। पहिलाच बॉल सॉफ्ट हँड ने खेळलाय, काही चुकी झाल्यास पॅराडाईज समक्ष आहे। यस, आणि आपण पाहू शकाल कुठलेही काही चुकी व्यत्यय आला असेल पॅराडाईज संघ त्याच्यासाठी समक्ष आहे। विशाल बाळा सगळ्या काही डिटेल्स आमच्यापर्यंत पोहोचवतात। आत्ताच कुमारचे श्री झालेले आहेत मागच्या महिन्यात आणि त्यांना नवविवाहित जीवनासाठी भरपूर शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी त्यांचे वडील देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरून स्मित हास्य देत आहेत। लग्न बंधनात अडकलेला आता विशाल, आयुष्याची अर्धी इनिंग संपली, आता दुसरी इनिंग आपल्याला सुरुवात त्याने केलेली आहे, त्याला भरपूर शुभेच्छा। जाऊया मॅचकडे। स्कोर कार्डला जर आपण पाहिलं तर इथून सिंगल मिळेल, 2 चेंडू आणि 2 धावा फलकावरती जाऊन पोहोचतात। एका बाजूला मोहसिन आणि एका बाजूला मोईन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। अफसर जावेद सारखे मात्र खेळाडू, एक दिग्गज खेळाडू, जीएनसीसी संघ म्हटलं की त्यांचं नाव सातत्याने घेतलं जातं आणि एक खेळाडू सध्या त्यांचं इंजर्ड आहे, अगदी टॅपर किंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। असे 3 खेळाडू जीएनसीसी संघाकडे महत्त्वपूर्ण असतात, परंतु आज त्या खेळाडूची कमी त्यांना नक्की भासेल। आपण पाहतोय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार धृतेश, फुदरलेनचा बॉल होता अगदी आपण पाहू शकाल आणि इथून सिंगल मिळतंय। थेंबे थेंबे तळेसाचे सुरुवात केले जीएनसीसी। आरसीबी साठी मात्र आपण पाहतोय जी टी शर्ट, अफसरने म्हटलं आरसीबी जीतती नाही लेकिन विराट कोहली अपना प्यार है, ज्या अनुषंगाने आपण पाहतोय ही आरसीबीची टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतंय। टॅप करायचा प्रयत्नात पुन्हा एकदा चेंडू स्क्रोल झालाय, पंचांकडे मात्र अगदी आपसुकतेने पाहतात, पंच सांगतात की ना मुन्ना ना। हा चेंडू चांगला हाताळलाय, षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं जिथे चेंडू फेकून झाले 4, धावसंख्या 3। 2 चेंडू येणं बाकी असतील या षटकात। धृतेश, संघर्ष मुरबे नावामध्ये संघर्ष आहे, एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर स्किट झालाय जिथे रोनित फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरकेल। सतपाटी संघ पराभवाच्या छायेमध्ये ढकलले गेले। क्रिकेटचा खेळ असाच आहे, कभी खुशी कभी गम, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, परंतु तुम्ही आलात आणि मात्र या स्पर्धेची शोभा वाढली। अभयजी आपण पाहू शकाल एक सिनियर खेळाडू आणि एक शांत संयमी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पालघर क्रिकेट पाहत राहील। जाऊया मॅचकडे। शेवटचा बॉल या षटकातला, पुढचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, तिथे मात्र क्षेत्ररक्षण करतील आपल्याला पाहायला मिळेल। षटक क्रमांक जर आपण पाहतो पहिलं संपलं जाईल, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती। घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजेला। वेलकम बॅक। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक 1 चा खेळ संपला, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 5। येणाऱ्या काळात अनिकेत हे देखील एक चांगले चतुर चलाक गोलंदाज आहेत, कंडिशन नुसार गोलंदाजी कशी करावी याची चांगली जाणीव आहे। परंतु आता मोहसिन आणि मोईन या खेळाडूंना ड्रायव्हिंग सीट वरती कोणाला तरी एकाला बसावं लागेल, कारण आपण पाहिलं डगआउट मध्ये जावेद अफसर सारखे फलंदाज आहेत। पहिलाच बॉल इथे अनिकेतचा वाईड आलाय, वाईडनं स्कोर कार्ड पुढे सरकणार, जाऊन पोहोचणार तो म्हणजे 6 वरती। पुढचा बॉल अनिकेतसाठी राऊंड स्टंप्स, पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज अनिकेत तयार। खोलातला बॉल होता, चेंडूला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळायचा होता। बॅट आणि बॉल मधला प्रॉमिसिंग कनेक्शनचं कुठेतरी विसर पडलाय, जिथे मात्र चेंडू डॉट येतोय।
पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल तर काहीतरी सांगतात येत असताना विशाल देखील एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट लागलेला मात्र एक मोठा सितारा जिथे मात्र अंडरआर्म क्रिकेट म्हणा ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा सुरुवात केली या खेळाडूनं बंधन या संघाकडून आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामधून देखील ज्यांची वर्णी सातत्याने चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये लागली जाणारा खेळाडू अर्थात विशाल चेंडू क्रमांक आपण पाहतोय या 2चा खेळ संपन्न झाला धावसंख्या फलकावरती 7 वरती पोहोचली तिसरा बॉल हा ट्रॅकरचा बॉल होता चेंडूला मात्र टॅप करण्याच्या प्रयत्नात फलंदाज दांडी 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 गुल गॉन कोणी फिरणार नाही कोणी नडणार नाही आपला तपरात करार आहे रे तुला कळणार नाही तुला भरणार नाही आपला डेंजर कारभार आहे रे उडतोस रे फिरतोस रे आवळांचा बनवून ठेवा आपली टोळी आहे वाघाची रे तू खपशील धडकीन जावा कधी दया हवा देखू जहा आय तुझी हवा कधी दया हवा देखू जहा आय सातपाडी ब संघाचे संघनायक अभय तरे निलेश मिश्रा यांच्याकडे संपर्क साधायचा आहे सातपाडी ब संघ प्लीज ओव्हर टू बॉक्स थँक्यू सो मच नवीन फलंदाज जावेद एक जुना जाणता खेळाडू आणि टॅप फटके ही त्याची ओळख मी म्हटल्याप्रमाणे जावेद मात्र मागे का थांबला होता निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल जावेद पहिल्या क्षणी येता क्षणी डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय जबरदस्त प्रहार पहिल्याच बॉलवरती आक्रमण चौकार या चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड आता फुललं जात आहे स्कोर कार्ड आता बहरलं जात आहे धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचतात 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत आणखीन 2 बॉल येणं बाकी अनिकेत साठी मात्र आता एक वेगळी प्लॅनिंग असणार आहे कारण आता फील्ड रिस्ट्रिक्शन थोडंसं बदललं जात आहे 3 खेळाडूंमध्ये आपण पाहतोय निर्भय असतील एका बाजूला तेजस काना एका बाजूला आपण पाहतोय विशाल हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात समोर हार्दिक असतील छोटू असतील तदनंतर आपण पाहतोय रोनित यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी सॉफ्ट हँडने खेळला होता पंचांनी मात्र नो चेंडू घोषित केलाय हाईट फॅक्टर मॅटर करतंय आणि पंचांनी नो चेंडू आहे घोषित केलाय अगदी जर पाहिले तर धावसंख्या 2 ने भर होईल जावेद येतोय आणि मात्र आता टीमचं एक लक फॅक्टर देखील खोललंय म्हणायला हरकत नाही धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 धावा या धावफलकावरती आहेत जावेदला आपण पाहू शकाल येता क्षणी एक समजदारीचा खेळ नो चेंडू जसा त्यांनी पाहिला त्याच्यावरती मात्र सिंगल म्हणजेच एका चेंडूवरती 6 धावा कशा मिळवायच्या याची चांगली जाणीव असताना आपण पाहतो जावेदचा खेळ देखील अत्यंत महत्त्वाचा राहिलाय आतापर्यंत त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केले एका चेंडू मागे 6 धाव्यांचं पुढचा बॉल घेऊन अनिकेत तयार फलंदाज मोहसिनला आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल त्याने देखील केलाय पहिल्या षटकात परंतु आता समवेत जावेद आहे अगदी पाठीरेखा आपल्याला सोबतचा चांगला सिंगल डबलचा खेळ तुम्ही स्वीकारला जावेद ड्रायव्हिंग सीटवरती बसू शकतो परंतु येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल या अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतील तिथून जर मुरबे संघाचा विचार केला मुरबे संघ सांगेल की आपल्याला एक विकेट कसा मिळवता येईल याच्याकडे त्यांचं देखील लक्ष असेल पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय या दांडी गुल फलंदाजांनी मात्र मागचा दरवाजा उघडा ठेवला शिरकाव केलाय गोलंदाजानं गॉन सातपाडी बी संघ तुम्हाला विनंती करतोय आपला कर्णधार निलेश मिश्रा छोटू यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे सातपाडी बी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज या ठीक नक्कीच सरवली ग्रामपंचायत सदस्य तसंच सरपंच चषकाचे आयोजक आदरणीय सन्माननीय राकेश परदेस साहेबांचं आगमन झालेलं आहे विनंती करेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे राकेश परदेस साहेब पॅराडाईज मानसा वर्ल्ड कप 2024 पर्व 7व्या मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत असेल ओव्हर टू कम बॉक्स नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजला आपण पाहतोय एका बाजूला अनिकेत यावेळेस पहिल्याच बॉलवरती राजच्या बॅट मधून पीस ऑफ क्रिकेट कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय राजच्या बॅट मधून आला देखणा चौकार दोन षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या आता आपण पाहतोय 16 वरती जाऊन पोहोचले एका बाजूला 17 वरती जाऊन पोहोचले 17 धावा धावफलकावरती आहेत जावेद आणि राज या जोडीला मात्र इथून आता एक चांगले क्रिकेट दाखवून द्यावं लागेल 35-40 धावा ह्या फायटिंग टोटल कडे असतील अप्सर म्हटला होता
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की आमचा प्रयत्न तोच असेल. 40-35 धावा आमच्याकडून कशा होतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो रितेश. तिसरं षटक अगदी 4 षटकांचं मध्य. तिसरं आणि चौथं षटक स्लॉगमध्ये पाहिलं जातं. आपल्या ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक इथून आपल्याला पाहायला मिळेल. रितेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. मुरबे संघ म्हटलं की त्यांच्याकडे देखील एक खेळाडू वर्ग त्यांच्याकडे जास्त. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पहिलाच बॉल षटक क्रमांक 3 मध्ये. व्हाईट बॉल स्वेअर मारा. थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर आपण पाहतोय. मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा ज्यामध्ये समोरचा संघ जावेदची बॅट चांगल्या पद्धतीने बोललाय. अगदी गोलंदाज रितेश. पहिलाच बॉल वाईड. इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी समोरच्या दिशेने या चेंडूला पाहिलं आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय गोलंदाज रितेश याने त्या चेंडूला पकडलं, फील्ड केलं, चेंडू डॉट येतोय. 18 धावा या धावफलकावरती आहे. चेंडूंचा खेळ 13 झालाय. आणखी येणाऱ्या काळात 11 बॉल येणं बाकी असतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळी स्टार्ट केलाय. चेंडू जाईल सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी. जावेद नावाचा देखणा कडक चौकार 4. उदयाचे आला ना लोकप्रिय झाला. उदयाचे आला ना लोकप्रिय झाला. पल्लीबाई हा ऑनर आला. पल्लीबाई हा ऑनर आला. वेलकम बॅक. धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचते. जावेदच्या बॅट मधून 2 चौकार अत्यंत महत्वाचे राहिलेत. डगआउट मधून टाळ्या येत आहेत. डगआउट मधून शिट्ट्या येत आहेत. कारण आपला फलंदाज इन फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. रितेशला मात्र इथून आता विकेट कसं मिळवता येईल याच्याकडे त्यांचं देखील लक्ष असेल. मुरबे संघ आता एका विकेटच्या अपेक्षेमध्ये आहे. एका बाजूला आपण पाहतोय गांधीनगर संघ, GNCC संघ इथून जास्तीत जास्त धावा कशा मिळवल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. जावेद पुढचा बॉल खेळण्याकरिता तयार. यावेळी आपण पाहतोय हा देखील फटका चांगला खेळला होता जावेदनं. पाडल स्वीपच्या माध्यमातून सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने पुढे सरकत आहे. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 23. षटकात चेंडूंचा खेळ फेकून झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 3. येणाऱ्या काळात आणखीन 3 चेंडू येणं बाकी असतील. हार्दिक आणि आपण पाहतोय विशाल काहीतरी मीटिंग्स करतात, काहीतरी गॉसिप करतात, रणनीती आखली जात आहे. परंतु राज आणि जावेद या जोडीनं सध्या भागीदारी पार्टनरशिप खूप अत्यंत महत्वाची भूमिका आहे. जर तुमच्याकडे चांगली पार्टनरशिप दोघं जर जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीला देतात तर धावा या होणार आहेत. फक्त खेळपट्टीवर उभं राहणं गरजेची भूमिका सध्या ती बघायला मिळते या दोघांमध्ये. पुढचा बॉल. यावेळी त्या बॉलला हेलिकॉप्टर कन्वर्ट करायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क व्यवस्थित नाही. चेंडू डॉट आलाय. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय जावेद निश्चित स्वरूपात मेसेज देतील की स्कोर कार्ड वरती धावसंख्या आतापर्यंत 23 या झालेल्या आहेत. आपल्याकडे चेंडू 8 बाकी आहेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी असताना टार्गेट कितीपर्यंत पोहोचवलं जाईल. आता मात्र आपण पाहतोय राज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तयार. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय परंतु आपण पाहतो तिथे क्षेत्ररक्षण विशाल चांगलं फील्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी. अश्रफ आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. एक जबरदस्त पंच, त्यांचं मी कौतुक निश्चित स्वरूपात करीन. यावेळीचा बॉल वाईड असेल. पंचांनी 2 हात समांतर केलेत. धावसंख्या 1 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 24-24 या धावसंख्येवरती. मागचे 2 चेंडू डॉट आल्यानंतर आता मात्र वाईट बॉल मिळालाय. धावसंख्या 24 वरती पोहोचले. आणखीन 7 बॉल येणे बाकी असतील. YBCC वेऊर संघ पुढील सामन्यामध्ये या सामन्यातला विजयी संघ त्यांच्या समोर खेळेल. क्वालिफायचा राऊंड तो असणार आहे. यावेळी इथे जर आपण पाहिलं तर जावेद याला मात्र धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. हताश, हतबल आणि निराश मनानं अगदी आपसुकतेनं डगआउट कडे पाहतोय परंतु इथून स्वीकारावं लागेल. तुम्ही बाद झालात. यस गॉन. जिंकली मन लाखो करोडो झाला तो प्याना.
मच. टी शर्ट्स कंपल्सरी प्रदान करणं आहे, याची दक्षता घ्या. टी शर्ट जर नसेल तर त्याच्यासाठी पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. एक सुंदर स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. मोहन भाई यांच्याकडून मात्र आपण पाहतो उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या किताबाकरिता फॅन आपल्याला पाहायला मिळतोय. कुलिंग फॅन आहे, टॉवर फॅन जो आहे तो आपण पाहतोय मोहन भाई यांच्याकडून आहे. त्यांचे मात्र मुख्य व्यासपीठावरती आले, त्यांचं स्वागत. नवीन फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच अमन, जे दाखल होतील आता मैदानाच्या आतमध्ये. दष्टपुष्ट यष्टीचे असे मात्र फलंदाज अमन. धावसंख्या स्थिर आहे 24 वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रोनित. रोनितला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 6 बॉलचा खेळ बाकी, 24 फलकावरती आहेत. राज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहू शकाल शॉर्ट सिलेक्शन मध्ये मात्र आपण पाहतोय या निश्चित स्वरूपात हा फटका खेळायचा होता ऑन साइडला, मिड विकेटला खेळायचा होता. बाटची मात्र परेज, मग फलंदाज. इथून आपण पाहतोय राज बॅक टू दी डगआउट गॉन. लिखोगे बनोगे नवाब, तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब. पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब, तुम खेलोगे कूदोगे बनोगे नवाब. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार, संघाचा संघनायक अर्थात अफसरला आपण पाहतोय. यावेळेस अफसर यांनी मात्र पाळल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र रोनित अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय पुढे पोहोचतायत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 25. षटक क्रमांक 4 चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत जर आपण पाहिला तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये जास्तीत जास्त 8 धावा एक्सपेक्ट करतात ते म्हणजेच GNCC संघ. तर इथून मुरबे संघ इथून कमीत कमी धावा कशा रोखता येतील ह्याच्याकडे त्यांचा देखील प्रयत्न असणार आहे. रोनितला आपण पाहतोय 4थ्या षटकात मार्गक्रमणावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. फेकी येईल तत्वरती आपण पाहतोय सिंगल पूर्ण होतो. या धावसंख्या 1 न आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला होता, तिथे 17 धावा होत्या. आता 4थ्या षटकाचा खेळ चालू झालाय. इथे मात्र आपण पाहतोय पंचांकडून मागणी केली होती वाईटची. पंच सांगतात की ना मुन्ना. इथून हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय. 4 बॉलचा खेळ पूर्ण 26 धावा धावफलकावरती. अगदी 2 षटकांच्या खेळानंतर आता स्कोर कार्ड इथे थांबला म्हणायला हरकत नाही. चेंडूला मात्र खेळलंय, क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. धावसंख्या 1 मिळेल 27 ला. इथून 4 गडी बाद, शेवटचा बॉल बाकी. या सामन्यानंतर आपण पाहतोय या 8 संघांमधला शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे आजच्या दिवसात क्वालिफायर राऊंड, जिथे YBCC संघ पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार रोनित पुढचा बॉल घेऊन. यावेळी षटकार आलाय. या षटकाराने धावसंख्या 27 वरती. अर्धा संघ गारद, 5 गडी बाद, 28 धावांचं माफक टार्गेट ठेवून आता GNCC संघ उतरेल. येणाऱ्या काळात या धावा चेज होतील, डिफेंड होतील, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया DJ अंकित यांना.
हॅलो, सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहू शकाल 28 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला हार्दिक, एका बाजूला तेजस. पहिल्याच बॉलवरती सॉफ्ट हँड सुरुवात होते. इथे मात्र जावेदचा आपण पाहतोय पहिला चेंडू सिंगलनं मात्र इथून खातं ओपन होतंय. तेजस एक नामवंत क्रिकेटपटू, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ज्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा येत असतात. अगदी इझिली डन, सहज रीतीनं सिंगल इथे देखील मिळतोय. धावसंख्या 1 ना आकार घेत धावा जाऊन पोहोचतील फलकावरती. 2 चेंडू आणि 2 धावा. 24 बॉल 28 आपण पाहतोय जे टार्गेट ठेवलंय, ज्यामध्ये आपण पाहतोय सध्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर इथून फर्निचर डिस्ट्रॉय होत असताना चेंडू क्रमांक जर आपण पाहिला तर तिसरा जावेदचा अनप्लेएबल फलंदाज हार्दिक मेहरसाठी गॉन. यावेळेस विशालला आपण पाहतोय नवीन फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज, एक सेन्सिबल क्रिकेटपटू जो मात्र कंडिशन मॅटर करून क्रिकेट खेळणारा फलंदाज आहे. यावेळेस फुलरचा बॉल इंटू द गॅप मध्ये, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू चाललाय सीमा पलीकडे इंटू द गॅप मध्ये, चौकार. पाच चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 6 वरती 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 6. हॉलचिक रेहमान मेमन साहेबांचं आगमन झालं, ज्याने मला पाणी प्रोव्हाइड केले या स्पर्धेला. बाबू, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल, वेलकम. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान झालात, खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. इथून षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर आपण पाहतो धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचतोय. नक्कीच उत्कृष्ट थांबवतोय. मी विनंती करेल सन्माननीय रवी झा साहेबांना. रवी झा साहेब, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज. निलेश मिश्रा, आपण जायचं प्लीज. आमचे पाहुणे आलेले आहेत, रवी झा साहेबांना घेऊन आपण पाहू शकाल. आमचं टॉस बॉक्स आहे, स्वर्गीय मधुकन झा साहेब आहे, त्याचे सुपुत्र पाहू शकाल आलेले आहेत आणि त्यांचे मोठे बंधू दिल्लीमध्ये असल्याकडे आले नाही आहेत. पाहू शकाल लोटस स्टुडिओ क्रिएटिव्ह एट इज बेस्ट, म्हणजेच पोस्ट फिल्मचे डायरेक्टर प्रोड्युसर यांचे लहान बंधू अप्रतिम बिझनेसमॅन रवी झा साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल, वेलकम. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आपण पाहतोय रवी साहेबांचं आगमन होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. माझा वर्ल्ड कप 2024 मध्ये आपण करतोय त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. आता 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. 18 चेंडू 18ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती होतील तयार. मोईनला आपण पाहतोय 18 बॉल आहेत, 18 आणि धावांची देखील गरज आहे. एका बाजूला विशालनं अगदी येता क्षणी आक्रमक रूप धारण केलं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडनं मात्र फक्त चेंडूला दिशा दिली. कंट्रोल चांगला होता या फटक्यामध्ये. तेजसकडे आता सिंगल मिळेल. 17 बॉलमध्ये 17ची गरज. एका बाजूला संघर्ष, नावामध्ये संघर्ष करतात. अगदी आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीनं ज्यांनी गोलंदाजी देखील केली. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला. इथून जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल मधला प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. चेंडू मात्र येतोय डॉट आणि या डॉट बॉलनं आपण पाहतोय आता इक्वेशन मध्ये बदल. धावसंख्या फलकावरती 11, 17ची गरज, चेंडू 16. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती. षटकार. इथे मात्र विकेट मिळाली आणि एक मोठा विकेट, अर्थातच विशाल बॅक टू दी डगआउट.
जाऊया मॅचकडे. इथे मात्र आपण पाहतोय अनिकेत येतोय पहिल्याच बॉलवरती. अनिकेतच्या बॅट मधून काही कमालीचा फटका खेळला गेला. अगदी आपण पाहतोय सुरुवात चौकारानं अगदी जाडू स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. बॉलला पाहिलं हात ट्रॅकरचा तेवढा चेंडू वाटला आणि तदनंतर त्या चेंडूवरती तुटून पडले अनिकेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 वरती. आता चेंडू आहे तुमच्याकडे 14 धावा जमवायच्यात तुम्हाला 13. येणाऱ्या काळात आणखीन या षटकातले 2 बॉल बाकी असणार आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोईन. सुरुवात त्याने चांगली केली होती परंतु तदनंतर अनिकेत आल्यानंतर आपण पाहतोय अनिकेतनं अगदी पहिल्याच चेंडूवरती भरपूर समाचार घेतलाय. टॅपचा फटका खेळलाय. चेंडू सीमा पलीकडे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन कडे वळण घेईल. सिंगल इथे देखील मिळेल आता तेजस स्ट्रायकिंग एंडला. मा भवानी स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात ज्याचे प्रोप्रायटर अर्थातच धीरज गुप्ता यांना आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शेवटचा चेंडू फेकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतील. हा फटका देखील चांगला खेळलाय. इथे देखील सिंगल मिळेल. आता या सिंगलने धावसंख्या 17 वरती 18 वरती जाऊन पोहोचेल आणि 17 वरती 17 फलकावरती आहेत आणि 2 गडी बाद. 12 चेंडू आणि 11ची गरज. 12 चेंडू 11ची गरज. 11ची गरज आणि 12 चेंडू. अतिशय सुंदर पद्धतीचा मात्र हा खेळ सध्या चाललाय. पॅराडाईज क्रिकेट क्लब आयोजित मानाचा वर्ल्ड कप दुसरी रजनी या स्पर्धेची. अगदी जबरदस्त मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 बॉल आणि गरज ती म्हणजे 11ची. फलंदाजी मार्कवर तेजस जो ओपनिंग प्लेअरसाठी दाखल झाला होता आतापर्यंत. एका बाजूला मात्र सिंगल डबलचा खेळ स्वीकारतोय. ज्याने 3 चेंडूंचा खेळ केला 3 धावा त्याने मिळवल्यात. आता गोलंदाजी मार्कवरती अफसर एक उत्कृष्ट आणि जुना जाणता खेळाडू तो म्हणजेच GNCC या संघाचा पुढचा बॉल घेऊन पहिला बॉल घेऊन तयार होईल. चांगला चेंडू हाताळला अफसर यांनी. जबरदस्त पहिलाच बॉल लेग कटर. लेग स्पिनचा मात्र आपण पाहतो तिखट मारा. 11 चेंडू 11ची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा एक इंटरेस्टेड मोड आपल्याला पाहायला मिळतो. तिसऱ्या षटकाच्या खेळाला देखील सुरुवात झाली. कालच्या दिवसात 2 सामने आपल्याला पाहायला मिळाले. बॉल टू बॉल इक्वेशन चेस झाले नाही. इथे मात्र आपण पाहतोय हा चेंडू हाफ ट्रॅकरचा या बॉलचा घेतलाय. भरपूर समाचार. चेंडू सीमा पार येतोय चौकार. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 7ची गरज. तेजसच्या बॅट मधून आलेला चौकार अफसरसाठी. अफसरचा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहतो खेळायचं होतं कव्हर ड्राईव्ह मध्ये. सिंगल मिळेल या सिंगलच्या साह्याने. अनिकेत मात्र सांगतो सिंगलने संतुष्ट राहूया. धावसंख्या 1 नंबर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 22. 9 चेंडू आणि 7ची गरज. सामना थोडासा एकाती झुकलेला बघायला मिळतोय परंतु एकाती म्हणून चालणार नाही. कालच्या दिवसात 2 सामने 18 चेंडू 18. शाकीर सारखा फलंदाज समोर होता. एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्कॉर्पियन या संघाने देखील 12 चेंडू आणि 12 धावा जमवल्या नव्हत्या. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू सीमा पलीकडे जाऊन पोहोचलाय. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 वरती. आणखीन येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर 2 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर धावांचा अगदी थैमान आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाव्यांची गरज आहे. अफसरचं षटक आपल्याला पाहायला मिळतं थोडंसं कॉस्टली. 9 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला खेळला. चेंडू जाईल आणि खेळ खल्लास. मॅचचा रिझल्ट इथे मात्र क्लिअर आहे या टॉस साठी. या एका बाजूला मुरबे आणि एका बाजूला YBCC वेवूड यांच्यातला टॉस करण आपल्याला पाहायला मिळेल. प्रिन्स ऑफ पालघर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅन ऑफ